आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांच्या आणि सर्व मावळ्यांच्या आभारानिमित्त आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे उपस्थित असलेले हरिभक्तपरायण आदरणीय किशन महाराज, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय भाऊ सेठे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष बालाजीदादा रेड्डी, आपल्या सर्वांचे आदरणीय आर.डी. दादा शेळके, आपले मित्र साजिदभाई, साकूरचे सभापती निळकंठरावजी मिरकले, सोमेश्वररावजी कदम, अशोकदादा चिंते, परमेश्वरराव घोगरे, माधवरावजी गंगापुरे साहेब, बाबूरावजी जंगापल्ले साहेब, गोपीनाथरावजी जोंधळे, डॉक्टर गणेश कदम, चंद्रकांतजी मध्ये, सिराजुद्दीन जहागीरदार साहेब, विश्वासरावजी कांबळे, सुरेंद्रजी पाटील, शेषरावजी राठोड, हरिश्चंद्र येरमे, शिवराज पाटील, सरस्वती कांबळे, शिवाजीराव बनगिरे, श्रीमंतरावजी शेळके, रेखाताई क्षमा मागतो बरं, जसं लिहून दिलं तसं लिहावं असं आहे. महिला जिल्हाध्यक्षा रेखाताई कदम, रामभाऊ बेंदाळे, स्नेहलताताई मोटे, रेणुकाताई तोडकरी, भाग्यश्रीताई क्षीरसागर, दत्तात्रेयजी हेंडे, सुधीरजी गोरटे, बाबूरावजी कनाळे मामा, उमाकांत कासनाळे अण्णा, विनायकरावजी पाटील चोबळीकर, प्रेक्षक येरमे तात्या, प्रदीप चौकटे, अमोल सेटे, संतोष भोसले, विकास महाजन, शिवानंद भोसले, प्रशांत पाटील, जरान खापटान, विजयकुमार पाटील, बाबूभाई दापकेवाले, शिवकुमार कदम, राजीव खंदाडे, निळकंठ पाटील, साजिदभाई लक्कनगावे, आबासाहेब जिमाने, रामभाऊ बोडके, वर्धमान कांबळे, आसिफ पठाण, अकबर पठाण, समूह पठाण, विलास बापू सूर्यवंशी, पप्पूभाई शेख, बाबासाहेब वाघमारे, खदीरभाई, दयानंद सूर्यवंशी, निलेश भंडे, प्रकाश सोमवंशी, नवाज शेख, रामभाऊ पौळ, संग्राम पवार आणि ह्याच्यापेक्षा ज्यांचे नावं घेतले नाहीत ते माझे सर्व स्नेही मित्र, उपस्थित आदरणीय ज्येष्ठ मंडळी, तरुण मित्र, सोळंके सर, मला असं होत आहे म्हणून तुम्ही माझ्या सगळे जवळ आणि लिहून देणाऱ्याच्या हे सगळे जवळ उपस्थित सर्व आदरणीय ज्येष्ठ मंडळी, तरुण मित्र आणि माझ्या भावांनो, खरं तर आता आपल्या सर्वांचे आभार मानण्यासाठी ही बोलवलेली बैठक आहे. आता ताई आभार कसे मानावे, कुणाचे मानावे हेच मला सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण या निवडणुकीत मी उमेदवार होतो असं मला कधी वाटलंच नाही. खरं तर माझ्यापेक्षाही जास्त कष्ट करणारे, माझ्यापेक्षाही रात्रंदिवस या ठिकाणी या मतदारसंघामध्ये फिरणारे आणि मला या निवडणुकीमध्ये काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी संजूभाऊ वेगळा पक्षच वाटला नाही. कारण ह्या निवडणुकीमध्ये काम करत असताना प्रत्येकाला असं वाटत होतं की आपल्या नेत्याची प्रतिष्ठा कुठेतरी आता महाराष्ट्रात बनायला लागलेली आहे आणि काही करून ही निवडणूक आपण जिंकली पाहिजे. आता या सगळ्याच पक्षामध्ये म्हणल्यापेक्षा काही लोक असतात आता थोडे ते कधीच पक्षाचे होत नाहीत, तर तुमचे माझे काय या ठिकाणी होऊ शकणार आहेत. मग ते राष्ट्रवादीचे असतील, शिवसेनेचे असतील किंवा काँग्रेसचे असतील, ह्याला सोडूनच सगळ्या गोळाबीर आपण केल्या पाहिजेत. पण ज्यावेळेस आपण एकत्रितपणे ह्या निवडणुका समोर जात असतो त्यावेळेस आपण ह्या सगळ्या गोष्टीची, कारण आपली सगळी जे वज्रमुठ झाली या मतदारसंघात, आता सगळेजण म्हणत होते सगळं महाराष्ट्रातल्या लोकांना परवडते हो, आपल्याला न परवडणारी गोष्ट होती. ते सगळं सहन करू शकतात, हे सगळं महाराष्ट्रात झालं. पण या मतदारसंघात जे झालं ते चुकीचं झालं असं म्हणणाऱ्यापैकी मला असं वाटतं. ठीक आहे, माझा पराभव झाला, पण या निवडणुकीमध्ये माझ्यापेक्षाही अनेकांनी या ठिकाणी त्यांचं आयुष्य म्हणण्यापेक्षा जे त्यांच्या अपेक्षा आकांक्षा मला सवय लागलेली आहे. आणखी 10 वेळेस मी मला घोळसलं तर पण आता डॉक्टर साहेब घोळसून घ्यायची माझी इच्छा नाही. कोणीतरी पैलवान या मतदारसंघात तयार व्हावा,
ज्यांना समजा निवडणूक लढवायची हौस आहे, पण उगाच उभं टाक म्हणलं की उभं टाकतात, पड म्हणलं की पडतात, अशांना माझं या ठिकाणी विनंती आहे, खरंच तुम्हाला निवडणूक लढवायची असेल, खरंच या मतदारसंघामध्ये तुम्हाला आमदार व्हायचं असेल तर आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत. हा हिंमत आजपासून तयारी करा, नाहीतर तुम्ही पुन्हा एकदा ह्या मतदारसंघामध्ये पाडायचंच राजकारण करायचं असेल तर हे पाप कशासाठी करू लागणार. तुम्ही डायरेक्ट मग त्याच्या पटीखूनच काम करा ना. जर तुमच्यात पुरुषार्थ असेल, लढण्याची हिंमत असेल, कुवत असेल, व्हा तयार. प्रत्येक वेळेस मीच निवडणूक लढवलं पाहिजे अशातली परिस्थिती नाही. आणि साजिदभाई, मी घाबरून कधी घरी बसणार नाही, तुम्ही विचार करू नका. माझ्या निवडणुकीत कमी पडेल, पण इथं आता ज्या काही आपल्या नेत्याच्या कार्यकर्त्याच्या निवडणूक आहेत त्या निवडणुकीत कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही किमतीमध्ये आपल्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराची हार होणार नाही. माझा तुम्हाला या ठिकाणी विश्वास आहे. आणि त्या घराच्या बाहेरच निघत नाही. पहिला त्याला फक्त खुनखुनी माझ्यासोबत लढायची असते. बाकीच्या निवडणुकीमध्ये ते घरात मी शांत करतो. तुम्ही कुठलीच काळजी करू नका. बाबा बस झाली का तुला. आता पुढच्या निवडणुकीच्या वेळेस ठीक आहे, मी उभा टाकेल त्यावेळेस तर उठबटा बैठका काढायच्या. कार्यकर्त्याच्या सोबत कशाला काढून आपण खर्ची करून घ्यायचा, ते बिलकुल काहीच करत नाही. कार्यकर्त्याच्या निवडणुका हे कधीच त्यांना, त्यांचे कार्यकर्तेच नाहीत हो, जे आहेत ते कार्यकर्ते नाहीत त्यांचे. इथं जसं सगळी मावळे या ठिकाणी उभे टाकले, तिथं सगळे त्यांच्याकडे जमा झालेले निवडणुकीपुरतं त्यांनाही माहिती असते 5 वर्ष आपल्याला काहीच मिळत नाही. निवडणूक लागली की काहीतरी या ठिकाणी आपल्याला जे काही आपले शेतकरी रास भरून आणतात ते त्याच्यात आपण जे काही आहे तिथे येणं भिकणं देतो ना. या मतदारसंघात भिकणं सावरणारे काही कार्यकर्ते त्यांच्याकडे जमा झालेले आहेत. काहीतरी देत शिल्लक राहिले का तेवढंच गवायचं, प्रपंच चालवायचं. अरे पण त्याच्यामुळं कोणाचं चांगलं होणार, कोणाचं वाईट होतं याचं कधी तर किती दिवस आपण स्वतःसाठी जगणार आहेत. काहीतरी आता हे महाराष्ट्रात जे झालंय ते आता सगळ्याच नेत्यांना मला वाटतंय माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला या ठिकाणी माहिती झालेला आहे. लवाडीचा हे सगळा खेळ झालेला आहे आणि चोरांची कशी भांडणं लागली होती आपल्यालाही माहिती आहे. ह्याला वाटलेलं त्याला आपलं काहीतरी बाहेर काढेल, त्याला वाटतं ह्याने बाहेर काढेल. आणि गृह खातच का कशाला सगळ्यालाच पाहिजे तेच मला कळणार नाही. कारण गृह खात्यावर सगळ्यांना वाटलं तर हे खातं माझ्याकडे म्हणजे आपली चोरी उघड होणार नाही, जे पाप केलं ते पाप बाहेर निघणार नाही. यासाठी मला वाटतं मुख्यमंत्रीपद गेलं चालतं मला नाही, पण गृह खातं आपल्याकडे राहिलं पाहिजे. आणि गृह खात्यामुळं आता जे कोणी आहेत त्यांना काय संरक्षण मिळणार आहे माहीत नाही. पण माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, आता ह्याच्यात आपण आता मलाही असं वाटत होतं साजिदबाईनं किंवा बऱ्याच लोकांनी म्हणलं तर कशासाठी करायचं, बस झालं ना. आता ठीक आहे, आपण कोणाकोणाचे घरं उद्ध्वस्त करायचे, त्यांच्याकडे काही पैसे आहेत, संस्था आहेत, सगळं काही आहे. आणि मला वाटतंय की आता ते म्हणतात संविधानाचं रक्षण करण्यासाठी आम्ही संविधानाची शपथ घेऊन आम्ही सभागृहात जातो. अरे दर दिवस तर आता ह्या निवडणुकीमध्ये कुठल्या मतदारसंघात संविधान ठेवले 40 लाख रुपये तुम्हाला खर्चायला एका उमेदवाराला परवानगी आहे. किती पैसे आले, कोण आणले, गृह खातं याच्यासाठी पाहिजे. कारण पोलीसवाले तारून पैसे यांना देतात, त्यांच्या व्हॅनमध्ये पैसे यायचे, प्रत्येक उमेदवाराला द्यायचे. अशा पद्धतीने निवडणुका झाल्या तर मला वाटत नाही या देशाची लोकशाही जिवंत राहील. पुढं कोणीच उभा टाकण्याचं धाडस या ठिकाणी करणार नाही. कशासाठी कोण उभा टाकतात, हा निवडणुका व्हायला पाहिजेत. आजही माझा विश्वास पैशावरती नाही, पैशावरती निवडणुका होतील याच्यावरती माझा विश्वास बिलकुल या ठिकाणी नाही. पण ज्या पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचे निकाल आले, भविष्यामध्ये कुठलाही विरोधी पक्ष आज कुणालाही असं वाटतंय शेवट काय, शेवट कुठं आहे, निवडणूक का हरण्यासाठीच आपण लढवायचं का. हा तुमच्या कामाचं कुठं तर मोजमाप होत असेल, तुमची प्रामाणिकपणा मतदारसंघामध्ये किती तुम्ही प्रामाणिक आहेत ह्याचं कोणी मोजमाप करत असेल, तुमच्यासाठी या मतदारसंघात किती जीवाचं रान करणारे कार्यकर्ते या मतदारसंघात आहेत त्याचं कोणी मोजमाप करत असेल आणि प्रामाणिकपणानं जे मतदान करवलं त्याचं मोजमाप होत असेल तरच निवडणुकीला या ठिकाणी अर्थ उरणार आहे. अशा निवडणुका झाल्या त्याच्यावरती निश्चितपणाने देर आहे दुरुस्त आहे म्हणल्यासारखं एक ना एक दिवस वाईटाचं वाईट होऊ शकते. मला वाटतंय आता अंत झाला या सगळ्या गोष्टीचा. आता यापेक्षा जास्त आता काही आमच्या लाडक्या बहिणीने दिलेत मग ते किती बहिणी इथं बसलेल्या दिलेत तुम्हाला मला माहीत नाही, किंवा महाराष्ट्रातल्या किती देणार आहेत त्यांना आणि त्या बहिणीलाच या ठिकाणी. कारण आता
म्हणजे काहीतरी आम्ही कशामुळे निवडून आलो. माझी आता फक्त एकच सगळ्याला विनंती असणार आहे की आता ते वेगळ्या माध्यमातून आपल्यात फूट पाडण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहेत. ज्यांनी आपल्याला सहकार्य केलं, महाविकास आघाडीच्या पाठीमागं खंबीरपणाने उभं टाकले, त्या सगळ्यांनाच जर एकाएकाला समाज म्हणून जर कोणी द्वेष करणार असतील तर आपण आपले भाऊ म्हणून, ठीक आहे, आता मुस्लिम समाजावर काही कोणी जर समजा त्यांना कुठं तर दोषी ठरवण्याचा प्रयत्न होत असेल किंवा हिंदू समाजातल्या काही लोकांना मुद्दामून टार्गेट करण्याचा प्रयत्न होत असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे काही या ठिकाणी अनुयायी फॉलोअर आहेत, खरं तर पूर्ण देशच त्यांचे अनुयायी आहेत म्हणलं तर चुकीचं होणार नाही. पण जीवापाड त्यांच्यावर प्रेम करणारा जो समाज आहे त्या समाजाला कुठं तर अडचणीत टाकण्याचा प्रयत्न होत असेल, ओबीसी समाजाला काहीतरी अडचणीत टाकण्याचा प्रयत्न होत असेल तर आता आपण त्यांचं सगळं आपण ओळखलं पाहिजे. तुम्ही मतदान करून जर तुमचं मतदान कुणाला गेलं हेच जर तुम्हाला माहीत नसेल, तुम्ही कुणाला निवडून दिले हे जर तुमच्यामध्ये काही शाश्वत या ठिकाणी ठेवलं नसेल तर उद्या आपण सर्वांनीच एकमेकाला भाऊ भाऊ म्हणून आपण जरी समजा आपला जात वाटली असेल तर मला वाटते की आता महाराष्ट्रामध्ये सगळी आपली एक जात होऊन एक संघ ही जी शक्ती आता नाव मशीन म्हणून ठेवलं असेल किंवा ह्या पाठीमागं जी कुठली शक्ती असेल त्या शक्तीला वेगळं पाडण्यासाठी आता आपण सर्वांनी एक सूट या ठिकाणी करून आणि जिथं कुठं निवडणुका येतील आता प्रत्येकाने आपण सांगितलं पाहिजे की मतदानाच्या वेळेस आपण जर थोड्याशा आमिषाला बळी पडलो तर एक ना एक दिवस ही देश आपल्या घशात घातल्याशिवाय राहणार नाहीत आणि पुन्हा कोणी या चळवळीमध्ये लढणारे नेते आता पुढच्या निवडणुकीत आता जिल्हा परिषदलाच बरेच लोक म्हणू लागले आम्ही बसलो तर डॉक्टर साहेब कसे कार्यकर्ते तयार होतील, बाहेर काय होतील न होतील मी तुम्हाला गॅरंटी देतो, तुम्ही हिंमत ठेवा, माझा वचपा फक्त तुमच्या माध्यमातून या निवडणुकीमध्ये मी काढणार आहे. तुमचा विजय म्हणजे माझा विजय आहे. कुणी खचून जायची काही गरज आहे असं मला वाटत नाही. कुठल्याही किमतीत कुठल्याही परिस्थितीत वाटेल तेवढे प्रयत्न करू, पण या निवडणुकीचा बदला आपण येणारी नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असतील, महापालिका असतील, पंचायत समिती असतील, कुठल्याही निवडणुका असतील त्या निवडणुकीमध्ये आपण घेऊन फक्त निवडून आलेल्यांनी पुन्हा जाणीव राहतो त्यांच्याकडनं अपेक्षा असणार आहे. लगेच निवडून आलो हात सोडलं तर पुन्हा काय होणार आहे, जसं आता आपण उद्या असून पुन्हा लोक आपल्याला काय वाटणार आहे, अरे यार काही केलं तर आपल्या नशिबाला 3 पानच म्हणल्यासारखं बेलाचे, असं व्हायला नको. या ज्या ताकदीच्या विरोधात आपण एकत्रित येऊन आलो ती ताकद पुन्हा जिरवण्याच्यासाठी आपल्याला काम करावं लागेल, लोकांत जावं लागेल. लोकांनी आशीर्वाद दिलेल्या त्या उपकाराची परतफेड आपण करावी लागेल. मी म्हणत नाही माझ्यासारखे तुम्ही निरंतर राहा म्हणून, कारण आता पैशाशिवाय बी राजकारण राहिलं नाही हे मला आता कळलं. बालूभाऊ किती दिवस लोकांच्या घरं आता मी तो उजळणार आहे. म्हणून पैसेवाल्यांना माझी विनंती आहे, ज्याच्याकडे कुणाकडे पैसे आहेत त्यांच्या पाठीमागं आपली ताकद राहील. आम्ही शेवटपर्यंत जसं तुम्ही तसं शेवटपर्यंत शिरूरवाल्याच्या विरोधामध्ये माझी ताकद राहील. आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालात आणि या निवडणुकीमध्ये मला असं वाटलं होतं की खरंच कोणी या सगळे चेहरे बघितल्याच्या नंतर एकही घरी राहिलेलं नाही आणि एकही कार्यकर्ता ही फार मोठी आपली विजय ह्याच्यामध्येच आहे. एकही कार्यकर्ता आपल्याला आपल्या कार्यकर्त्याला फोडता आला नाही. त्यांचेच आता साकूरचे आमचे काय सांगत त्या दिवशी तुमचे नगरसेवक उभं टाकले होते, हाय का तुमच्या साहेब तयारी आमची तयारी आहे, तिकडे त्यांनाही विश्वास नव्हता आणि त्यांची इच्छा होती आता मला एवढं सगळं पुढे गेले आता भेटून तुम्ही तर मला काय मदत करणार आहे. म्हणजे त्यांचे कार्यकर्ते शेवटपर्यंत त्यांनाही वाटत होतं अरे आपण तिकडे गेलो तर बरं होईल, कारण महाराष्ट्रात आता महाविकास आघाडीचं सरकार उलालं आहे, इथं आपलं सरकार उलालं आहे. आणि म्हणून एक जण माझ्याकडे आला साहेब म्हणले ते 5-7 जण तुम्हाला भेटतो मला भेटतात का, अशी परिस्थिती त्यांच्या कार्यकर्त्याची होती. आपला तर एकही कार्यकर्ता जाग्यावर हल्ला नाही, खरा विजय तसाच आहे. आणि एवढी तुमची साथ असल्याच्या नंतर
मला वाटत नाही आपल्याला कुठल्याच गोष्टीची काही काळजी करण्याची गरज आहे. ठीक आहे, ते आमदार असतील. अरे लोकांनी आमदार म्हणावं लागत, लोकांनी गुलाल उधळावं लागल, लोकांनी तुम्हाला स्वीकारावं लागल. इथलंच नाही तर महाराष्ट्रातलं असं उदाहरण आहे. कुठंच त्यांना यश मिळालेलं नाही. त्यास त्यांना लाज वाटायली. कुणी आमदार म्हणून हाक मारली, त्यांना वाटले अरे खरंच मी तर आमदार असा चोरी करून आमदार झालो. चोराला कधी शांतता असते का? कडून कुणी पोलीस बघेल का, कुणी काही हे करेल का, त्यांना पुढे गेल्यावर वाटते ना. आणि ज्यांनी कुणी या मतदारसंघ आपल्या महाराष्ट्रामध्ये डाव रचलेला आहे, आपलाही विश्वास नाही, पण खरंच असं झालं असेल तेच त्याच्या मनाला तर ते खात असेल. त्यालाही माहिती आहे अहमदपूरमधून कोण निवडून आले, कुणाला तुम्ही विजय केले, त्याला तर माहिती आहे. आणि म्हणून ते कोणी समाधानी आहेत. आपल्या एवढे समाधानी आपणच आहोत. आणि आता म्हणत होते रडायचं नाही, रडायचं नाही, रडायचं नाही. अरे तेच निवडून येऊन रडायले. आपण काय रडायची गरज आहे? आता जनताच त्यांना रडवत. ज्या पद्धतीनं सत्ता स्थापन केलेली आहे, बहिणीला पैसे देतो म्हणले, शेतकऱ्यांचं कर्ज माफ करतो म्हणले, बरेच आश्वासनं दिलेत. आता ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला रस्त्यावर यावं लागेल. आता बहिणीचाही लढा आपल्याला लढावा लागणार आहे. त्यांनी म्हणते की आम्हाला बहिणीनं मतदान दिले आहे. आता बहिणींचे जर 1500 रुपये बंद केले तर भावालाच रस्त्यावर यावं लागणार आहे. शेतकऱ्यासाठी आपल्यालाच रस्त्यावर. आणि माझी आपल्या सर्वांना विनंती असणार आहे की फक्त आमचंच काही गुत्ता आम्ही घेतलं नाही सोयाबीनचं. तुम लढो, तुमचंही बघणार आहे. तुम्ही आम्हाला साथ दिली, आमचे कार्यकर्ते फार झाले तर विनंती करतील, चला आता काही निवडणूक नाही, गाड्या बांधून द्या, घोड्या बांधून द्या, आम्हाला घेऊन चला, असं नाही होणार. आता कधीतरी आम्ही एक नाही एक दिवस आम्ही घरी बसल्यावर तुम्हाला बाहेर निघावंच लागणार आहे. अरे बगर भाड्याची आता कोण तर तुमच्या सोबत आहेत, ज्यांना काही तुम्हाला द्यायची गरज नाही. नाही तर लढे उभं करायला पैसे देऊन माणसं पुन्हा उभं करावं लागणार या महाराष्ट्रामध्ये. ही परिस्थिती ज्यावेळेस तुम्हाला आजच आपण सगळ्यांनी सावध झालं पाहिजे. ही परिस्थिती येणार नाही. आज बगर पैशाचे, बगर मेहनतीचे हे सगळे माणसं, आता ठीक आहे आम्ही विश्वास सोडलाय हे सगळं. आता लढायचं म्हणजे फक्त त्यांची जिरवण्यासाठी. ठीक आहे, आम्ही निवडून येणार नाही. अशा निवडणुका झाल्या कोण निवडून येणार आहे? पण घरात बसून या ठिकाणी भागणार नाही. त्यांच्या तोंडाला फेस आणल्याशिवाय आणि त्यांना पळती भोय कमी केल्याशिवाय जर अशीच पुढं झालं तर आम्ही निवडून येणार नाहीत. पण त्यांना रस्त्यावर सुद्धा फिरू देणार नाहीत. अशा पद्धतीची जनता आमचे लालू बघून होतं ते आक्रमक तर होतच. कसं आहे, तोंडाला बोलून आक्रमक पाहिजे नाही. आपण इंजेक्शन तर द्यायचं, पण त्याला नंतर कळावं हा मानेला, अरे मला कुठं तर टोचलंय. अशा पद्धतीने आपण काही करू. आणि त्याचं फक्त मला थोडंसं माहिती आहे, कुठं द्यावं लागतंय, कधी द्यावं लागतंय, कसं त्याला नीट करावं लागतंय. आणि निश्चित आता सोडणार नाही. आतापर्यंत वाटत अरे जर आता नाही, आता वेळेवर असं इंजेक्शन देऊ की त्याला पुन्हा बरेच लोक आहेत इंजेक्शनाला आले तर. तेव्हा आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात. मी आज आता तुम्ही म्हणत होता ना, खरं तर आता ठीक आहे ना. आणि तुमच्या आशीर्वादानं 2 वेळेस मला आमदार केले आणि त्याच्यापेक्षा काय करायला पाहिजे? 2 वेळेस आमदार झाले आणि 1 वेळेस तुमच्या आशीर्वादामुळं राज्यमंत्री म्हणून आता लटपट आहे यांची. डेलिगेशन घेऊन चालले, मला मंत्री करा. माझं काही डेलिगेशन गेलं नाही, काहीच नाही. तुम्ही मला संधी दिली होती त्यावेळेस. आणि काळ बी कसा होता, आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब त्यावेळेस मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळात मला काम करण्याची संधी मिळाली. यापेक्षा मला आणखी काय पाहिजे? आता जन्मभर त्याची परतफेड करण्यासाठी, पुढे मला काही मिळेल नाही मिळेल ह्याच्यासाठी मी लढणार नाही. जे तुम्ही दिलात त्याची परतफेड करण्यासाठी मी जन्मभर तुमच्या या लढ्यामध्ये या ठिकाणी सोबत राहील. एवढा शब्द इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. मी या ठिकाणी एवढंच बोलू शकतो, मुश्किल परिस्थितीवर तुम लढते